नागपूर महानगरपालिका किंवा सरकार ज्यामुळे चालते ते रेव्हेन्यू देणारा जो भाग आहे तो इतवारीमधला भाग आहे. तुम्ही त्या भागाच्या बाबतीत बोलता आहात. तिथे सुविधा देणं सुद्धा हे महानगरपालिकेचं काम आहे. त्या ठिकाणी हायड्रोलिक पार्किंगचं त्यांनी कामाला सुरुवात केली, पण खऱ्या अर्थाने अजून हस्तांतरित केलं नाही. हे अधिकारी का बरं असं करतात? जनतेचा पैसा असतो, जनतेमधूनच तो त्यांना मिळतो, तर त्यांच्याकरता खर्च करत असताना असा या प्रकारचं कार्य का बरं असं होते हा प्रश्न आहे. तर त्यांनी जे काम त्यांनी रखडलेलं आहे हे ताबडतोब त्यांनी हँडओव्हर करावं. हायड्रोलिक पार्किंग त्या ठिकाणी सुरू करावी, कारण की त्या भागामधील व्यापाऱ्यांना, बाहेरून जे व्यापारी येतात त्यांना पार्किंगची अडचण होणार नाही व जनतेची त्या ठिकाणी सुविधा होईल. परंतु अनिलजी, आपण बघतोय की नागपूरसारख्या सिटीमध्ये बर्डी क्षेत्रात पण हायड्रोलिक प्लाझा म्हणून केलेलं आहे पार्किंग, तर तीच सक्सेस होत नाही, तर ह्यावेळी सक्सेस होईल असं वाटतं? मला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे की नागपूर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे ते ज्या आर्किटेक्टला नेमतात ते व्यावहारिक नाहीच आहे. जर व्यावहारिक जे असते तर प्रायव्हेट पार्किंग सक्सेस होतात व नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार फडणवीसचा सक्सेस का होत नाही या मागच्या त्यांनी विचार करण्याची अत्यंत निवांत गरज आहे. बर्डीला जे पार्किंग सुरू केलेलं पार्किंगचं बांधकाम झालं, लोकांचा पैसा खर्च झाला, पण अजूनही तिथे त्याचं व्यवस्थित रूप जे म्हणतात त्याला खऱ्या अर्थाने पार्किंग व्हायला पाहिजे ते होत नाहीये. असं का बरं होते? अनेक विषय आहे. नागपूर सुधार फडणवीस व नागपूर महानगरपालिका जे प्रोजेक्ट राबवतात ते सक्सेस का होत नाही व तेच प्रोजेक्ट प्रायव्हेटमध्ये लोक करतात ते सक्सेस होतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे का ज्यांना व्यावहारिक ज्ञान नसते असे अधिकारी त्या ठिकाणी निर्णय घेतात. तर यावर उपाय काय? तुमचा प्रश्न असा राहील. यावर उपाय असा आहे का जे या क्षेत्रामध्ये काम करतात, ज्यांच्याकरता आपण नियम बनवतो व या क्षेत्रात वैयक्तिक प्रोप्रायटरी पद्धतीने काम करणारे सक्सेसफुल लोक असतात, त्यांना तुम्ही बोलवा, त्यांच्याशी चर्चा करावं, त्या प्रोजेक्टला मान्यता द्यावी. त्याच्याशिवाय सरकारचे हे नागपूरमधले महानगरपालिकेचे कोणतेही प्रोजेक्ट सक्सेस होणार नाही असं माझं मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काही दिवसाआधी एक पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं, पण काही वर्तमानपत्रात अशा बातम्या येत आहेत की 2 गुट झालेले आहेत. काय वस्तुस्थिती आहे नेमकं आणि काय अजित पवार गुटाचं काय? जो पक्ष वाढण्याच्या ह्याच्यामध्ये असतात त्या ठिकाणी अनेक विचाराचे लोक एकत्र येतात व अनेक विचाराचे लोक एकत्र येऊन जेव्हा पक्ष चालतो तर 1 ग्रुप, 2 ग्रुप, 10 ग्रुप जरी असले तरी आम्हाला हरकत नाही, परंतु त्या ग्रुपनी समाजसेवेचं स्वीकारलं पाहिजे. पक्ष कसा मोठा होईल त्याचा विचार केला. 100 ग्रुप जरी शहरात तयार झाले तर मला असं वाटतं त्याला काहीच हरकत नाही. परंतु इतक्यात मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे. शहरामध्ये जे काही काम चालते आहे, ज्या बातम्या आम्ही ऐकतो, डायरेक्ट इंटरफेरन्स मी करत नाही, कारण की मी सुद्धा 4 वर्ष या शहराचा अध्यक्ष राहिलेला आहो. आता नवीन अध्यक्ष, नवीन कार्याध्यक्ष आम्ही जेव्हा नेमलेले आहेत तर त्यांना मनमोकळेप्रमाणे काम करू द्यावे हा त्यामागचा उद्देश आहे. परंतु त्यांनी आमच्या अनुभवाचा कधीतरी विचार करावा असं माझं मत आहे. व ज्या आपल्या पक्षामध्ये जर गैरकृत्य करणारे काही लोक असतील त्यांना बोलवून पक्ष कार्यालयात बोलवून समज देऊन त्यांना आउट केलं पाहिजे, त्यांना वॉर्न केलं पाहिजे, ना की आपल्या घरचा जो वाद असतो हे जनमानसात देऊन काय उपयोग होणार त्याचा? पक्षाचीच बदनामी त्या ठिकाणी होते. म्हणून मला माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगणे आहे, चुकीचं काम करणाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवा, त्यांना वॉर्निंग द्या का भविष्यात असं काम होणार नाही. खऱ्या अर्थाने तसंच होतं, प्रत्येक परिवारामध्ये असंच होते. परिवारात एखाद्या लोकांनी चुकीचं काम केलं तर त्याला वडील असतात, वडीलधारी मंडळी असतात, ते त्याला बोलवतात, त्याला वॉर्निंग देतात, तर तो तिथेच सुधारतो, ना की त्याची चर्चा गावभर केल्यामुळे ते घर बदनाम होते. म्हणून माझी नेत्यांना अशी विनंती आहे की अशा लोकांना वॉर्निंग देऊन किंवा पक्षातून काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे, परंतु जनमानसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा खराब होऊ नये असं मला वाटतं.
पक्षाची छबी खराब होत आहे, कुठे न कुठे विरोधक आक्रमक आहे. तुमचं शरद पवार गुटाचे जे तुमचे आजी माजी जे लोक आहेत, तुमचे नेते मंडळी आहेत, ते तुमच्यावर आक्षेप घेत आहेत. कुठे न कुठे एका प्रकारची दबंगाई करण्यात येत आहे असंही त्यांचं मत आहे. गुटबाजी खूप मोठा हावी झालेला आहे अजित पवार गुटावर असं त्यांचं मत आहे. नाही, मला तर तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकच होती. मोठ्या पवार साहेबांच्या अंडरमध्ये आम्ही काम करायचं. आता वेगळे जरी झाले तरी नागपूरमध्ये मोठ्या पवार साहेबांचा जो गुट आहे तो जवळपास संपल्यात जमा आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस जनमानसामध्ये येत्या मागील निवडणुकीमध्ये जनतेने सांगून दिलेलं आहे का खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ते अजित पवार साहेबांची आहे. त्यामुळे वादाचा आता प्रश्न राहिलेला नाही व 90% लोक अजितदादाच्या गुटमध्ये सम्मिलित झालेले आहेत. त्यामुळे मला आपसामध्ये काही इथे नागपूरमध्ये काही भेद असं आहे असं मला वाटत नाही. असंच जर राहिलं तर येत्या दिवसात महापालिकेच्या निवडणुकीत सर त्याच्यावर त्याचा परिणाम करू शकतो. निश्चितच पण आता सिम्बॉल वेगवेगळे मिळालेले आहे. राष्ट्रवादी या सिम्बॉल खाली फक्त आम्हाला मिळालेलं आहे घड्याळ. दुसरे कोणी पक्ष आहेत त्यांनी आपापल्या सिम्बॉलवर त्यांनी स्वतःला उभं करावं. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच्या यावर फरक पडेल असं मला काही वाटत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने तयारी सुरू केलेली आहे. आमचं सदस्यता मोठ्या प्रमाणात नागपूर शहरामध्ये झालेली आहे. या शहरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक युती सरकारमध्ये आम्ही जरूर आहोत, परंतु प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. यावेळेला जर सन्मानजनक काही गोष्टी झाल्या तर अतिशय चांगल्या आहे. कारण कधीकाळी एक वेळा आम्ही गठबंधन केलं होतं, ते उपमहापौरी झालं, ते गिरीश गांधी यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला. तर तो दोन्ही पक्षाचा फायदाच असतो. यावेळेला सुद्धा गठबंधन जर झालं तर युतीमध्ये जर आम्ही एकत्र लढलो तर निश्चितच दोघांचाही फायदा येईल असं मला वाटतं. सौंदर्यीकरणच्या नावावर नागपूरकर म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतंय की जे प्रोजेक्ट जे सुरू आहे, जसं आता फुटाळा तलावाचं झालं, त्यानंतर आता शुक्रवारी तलावाचं झालं, सौंदर्यीकरणच्या नावावर नेमकं तुम्हाला काय वाटतंय की जे करत आहे ते योग्य आहे? ऍज अ नागपूरकर तुम्हाला काय वाटतं? नागपूरकरांची शुद्ध फसवणूक हो असं मला वाटते. कारण की सौंदर्यीकरण करण्याची जी मानसिकता किंवा जे प्रगल्भता लागते या अधिकाऱ्यामध्ये बिलकुल नाही. मी जगभर फिरणारा माणूस आहे. जगामध्ये जेवढ्या ठिकाणी असे तलाव आहे त्याच्या आजूबाजूला ते सौंदर्यीकरण करतात, ना की त्याला भिंती बांधून बंद करून टाकतात. माझा क्रोध आहे. नागपूर शहराचे जेवढे सौंदर्याच्या जागा होत्या, फुटाळा तलाव होतं म्हणा किंवा तुम्ही शुक्रवारी तलाव होतं म्हणा किंवा इकडे सक्करदऱ्याला एवढं सुंदर तलाव होतं, त्याच्या आजूबाजूला एक हॉटेलची परमिशन दिली, सिमेंटीकरण करून टाकलेलं आहे. म्हणजे आपण एवढे निकम्मे आहोत का आमच्या पूर्वजांनी दिलेलं सौंदर्य आहे, आम्ही त्याला जोपासता नाही आला आपल्याला. मला बघा, जेव्हा त्यावेळेला हे तलाव सर्व सुंदर होतं. आम्ही लहानपणापासून बघतो याला. शुक्रवारी तलाव जाता त्यांनी काय आनंद व्हायचा. फुटाळा तलाव आम्ही आमच्या फॅमिलीला घेऊन त्या ठिकाणी जेवण करायला जायचं. थोडंसं विरंगुळा म्हणून बाहेरच्या कोणी पाहुणे आले तर घेऊन जायचं. आज त्या ठिकाणी जाता येत नाही. शुक्रवारी तलावामध्ये आम्हाला तिथे जाता येत नाही. सक्करदऱ्याचा तलाव आहे यांनी सुद्धा संपवून टाकलेलं आहे. हो, म्हणजे एवढा रेव्हेन्यू तुम्हाला मिळतोय. पहिले तर सरकारकडे पैसा नाही राहायचा, कर्ज मिळतंय, रेव्हेन्यू मिळतंय, पण कुठेतरी घोळ आहे. या अधिकाऱ्यांवर माझा आरोप आहे का त्यांनी नागपूर शहराचं सौंदर्य बिघडवून टाकलेलं आहे. फक्त रस्ते बांधणे एवढंच काहीच नाहीये. रस्त्यामुळेच काही नुसतं सौंदर्य होणार नाही, तो एक वेगळा प्रश्न आहे. परंतु सौंदर्याची बगीचे आहे, गार्डन्स आहे, ओसाड पडलेलं आहे. अनेक गार्डन्स तुम्ही बघा नागपूर शहरामध्ये फिरून कचरापट्टी झालेलं आहे. कोण या ठिकाणी अधिकारी असतात. करोडो रुपये एका नागपूर शहराच्या महानगरपालिकेमध्ये 8-8, 10-10, 7-7 करोड रुपये त्यांना वैयक्तिक या वर्षभराच्या कामाकरता मिळतात सरकारच्या रेव्हेन्यू मधून. तर त्या ठिकाणी हे बगीचे सौंदर्य सुंदर नाही ठेवू शकत. लहान मुलांना खेळण्याला जाण्याकरता घसरणपट्टी, झुले असं जे आम्ही आधी बघितलेलं आहे. जेव्हा सरकारची महानगरपालिकेची कॅपॅसिटी नव्हती एवढे पैसे देण्याची, त्यावेळेला सौंदर्य होतं. त्यांनी मला चीड आहे या गोष्टीची, या अधिकाऱ्यांची
त्या भागातल्या विभागीय जे कमिशनर असेल त्यांनी बोध घ्यावा या गोष्टीपासून, का आधी पैसा नसताना ते बगीचे एवढे सुंदर राहायचे, आता का बडे एवढे खराब. नागपूर शहरातले अनेक गार्डन्स तुम्ही जाऊन बघा, वाट लागली आहे त्यांची. हा दोष कोणाचा आहे? हा जनतेचा नाही आहे. व पैसा आता रेव्हेन्यू पहिले काहीच नव्हतं येते, आता एका बांधकामाच्या मधून करोडो रुपये ना लाखो रुपये मिळतात. काल परवा माझा एक स्वतःचा प्रोजेक्ट मी सँक्शन करून घेतला, मला आश्चर्य वाटलं. म्हणजे त्या व्यवसायात मी जास्त नसल्यामुळे तर 10 लाख रुपये नुसतं पहिले भरावे लागले. तुमचं बांधकाम व्हायचंच आहे, सँक्शन करताना 10 लाख आधीच घेतले. कशाकरता घेतले? सीवर लाईन, ड्रेनेज लाईन, अमुक लाईन, तमुक लाईन, हा सर्व खर्च तुमचं घर बांधताय तुम्ही, हा खर्च आम्हाला आधी देऊन टाका. पण ते सोयीच नाही. फार शोकांतिक आहे. तुम्ही पत्रकार मंडळींना मला विनंती करतो का हा विषय फार गंभीर आहे. आमच्या जनतेचा पैसा जो खिशातून जातो तो मेहनतीचा पैसा जातो, त्याकरता त्यांना सुविधा देण्याचं काम तुमचं आहे, कारण की तुम्ही सर्व पैसा ऍडव्हान्समध्ये घेता. त्यानंतर अनेक कर तुमच्या याच्यामध्ये बघा, टॅक्समध्ये अनेक कर तुम्ही प्रकारचे कर वसूल करता, पण त्या बाबतीत त्या अनुषंगाने अधिकारी काय करतात? विभागीय लेवलवर कमिशनर्स आहेत, त्यांच्या हाताखाली एवढे कर्मचारी असतात, हे सर्व भाग असतो. काय करतात? हे नुसतं शहरातल्या बिल्डिंगा होणे, शहरात मोठे रस्ते होणे, लाईट चमचम चमकावते एवढं दाखवणे, हे वरवरचं सौंदर्य आहे. खऱ्या अर्थाने इथले जनमानस जो इथे राहतो त्यांना ज्या सुविधा आहे, शुद्ध पाणी, आजकाल नळाच्या पाण्याचा किती समस्या आहे. हो, पेपरमध्ये आम्ही वाचतो अनेक ठिकाणी खराब पाणी येते. एकदा कलेक्टरशी माझं बोलताना म्हटलं, नागपूर शहरात आम्ही लहानपणी विहिरीचं पाणी प्यायचं. आज विहिरीचं पाणी म्हटलं, कोणत्याही विहिरीचं पाणी शहरातलं पिण्याजोगं निसर्गाने दिलेली देणगी आहे. ते जमिनीमध्ये पाणी असते, ते पाणी ते स्वतः म्हणाले तर इथल्या सर्व विहिरीचं पाणी पिण्याजोगं नाही आहे. मी म्हटलं का बरं? तर म्हणे ज्या ड्रेनेज लाईन आपल्या शहरामध्ये आहे त्या खराब झालेल्या आहे, त्या ड्रेनेज लाईनमुळे त्या सर्व विहिरी ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत. म्हणजे वरवरचं सौंदर्य हे शहरामध्ये दिसते आहे. खऱ्या अर्थाने जे करायला पाहिजे ह्या लाईन अजून त्यांनी केलेल्या नाही. म्हणजे घरी अनेक वस्त्यामध्ये बघा गढूळ पाणी, खराब पाणी पिण्यात येतं. तर हा गंभीर प्रश्न आहे. सरकारलाही माझं म्हणणं आहे, इथले जे कॅबिनेट मिनिस्टर आमचे जे आहे बावनकुळे साहेब, त्यांना माझी विनंती आहे का ही जमिनीखाली जे दिसत नाही पण जनतेकरता फार महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्या त्यांनी प्रायोरिटीने हाती घ्यावा असं माझं मत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून आता त्यांनी काही लाईन टाकणं सुरू केलेलं आहे. ठीक आहे, गरज आहे. नवीन रस्ते तुम्ही काल बांधताना आज खोदून टाकतात, न प्लॅनिंग केल्यावर शक्य आहे ना सर. ते केल्यावर किमान ती वरचं जागा नियम असा आहे का तो रोड तसा करावा. पण तुम्ही 90% शहरातले बघा, पाईप करता, तुम्ही रस्ते खोदता, त्यावर माती टाकून पडलं राहते अनेक ठिकाणी. आता किती डोकं फोडावं मी यांच्यासमोर. मी ज्या ठिकाणी राहतो सदरला, तिथे अर्धा रस्ता त्यांनी ते खोदला, पाईपलाईन टाकल्या आणि ते आता ते अर्धा रस्ता बंद सारखंच आहे. त्याच्यावरून कोणी गाडी नेत नाही, कारण की ते त्या प्लेन केलंच नाही त्यांनी काही. तर गंभीर प्रश्न आहे. एखाद्या वेळेस मी दाखवेल 2-3 जागा अशा स्पॉट आहे, रोज ऍक्सिडेंट होतात, कारण की अर्धा रोड वापरतात. लोकांचा काय दोष आहे? अनेक सुधारणा अधिकाऱ्यांनी कराव्या, नाही तर एक दिवस असा येईल जनता या अधिकाऱ्यांना सोडणार नाही. भ्रष्टाचाराचाच हा भाग आहे सर्व. पुन्हा मला न्याय व्यवस्थेबाबत बोलायचं आहे. कंटेम्प्ट कोर्ट झाला तरी चालेल, माझं जेलमध्ये टाकलं तरी चालेल, पण मी आज बोलतो, मला सकाळी उठल्यावर आभास झाला. अनेक व्यापारी माझ्याकडे येतात, 10,000 माल घेऊन 10,000चा चेक कोणी दिला, तो चेक पास झाला पाहिजे. तो चेक वटत नाही, डिसऑनर होतं. चेक परत आल्यावर तो नियम आहे, क्रिमिनल कायदा तुम्ही बनवून टाकला. पण तुम्ही 10 वर्ष 8 वर्षानंतर एक पेपरमध्ये न्यूज येते छोटीशी की याला सजा झाली, याचा चेक नाही दिल्यामुळे. म्हणजे म्हणून लोक जाऊ इच्छित नाही कोर्टामध्ये. आता नोटाचे धबाड तर सापडून राहिले. अरे एकाने केलं म्हणजे सर्वांनी केलं असं होत नाही, परंतु आमचा विश्वास तर कमी होऊन राहिला ना जनतेचा. याबाबत कुठेतरी न्यायप्रणाली, अनेक प्रोजेक्ट न्यायप्रणालीमुळे डिसिजन न दिल्यामुळे फुटायला त्याला प्रॉब्लेम पडलेला आहे. अनेक डेव्हलपमेंटच्या बाबी आहे, त्याच्यावर निर्णय ताबडतोब द्यावा. निर्णयामध्ये जेवढी दिरंगाई होईल, लोक कोर्टात जायला घाबरत आहेत.
पैसा असाच निघून जातो, न्याय मिळत नाही. मग विश्वास, लोकशाही जरी असली, लोकशाहीमध्ये विश्वास जर राहायचा असेल तर न्याय प्रणालीने त्याचे रिझल्ट जे आहे ते लवकर द्यावे असं माझं मत आहे. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि चिकन टाका. तुमची रुचकर चिकन करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट व्हेज नॉन व्हेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत.